मराठी कथानुरूप श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. श्री गणेश देवता, सरस्वती माता, सद्गुरुनाथ आणि माता पार्वतीसह श्री भगवान सदाशिवास माझा नमस्कार असो. हे सदाशिवा, मी तुला नमन करतो. तुझे रूप ओळखणे हे अशक्य आहे. तू या सर्व विश्वाचा आदिकारण आहेस. तू आदिरहितही आहेस. तू मायेच्या पलीकडला पूर्ण शाश्वत आणि ब्रह्मानंद देणारा आहेस. हे देवा, तू श्री गणेशाचा पिता आणि सकल विश्वाचा गुरु आहेस. तुझे स्वरूप हे ज्योतिर्मय असून तू अनादिसिद्ध आणि पुराण पुरुष आहेस. तू अनादिसिद्ध असून आनंदवनात निवास करणारा आहेस. हे मायेचे चक्र चालविणारा तू अविनाशी असून नाना रूपे धारण करणारा तू या विश्वाचा स्वामी आहेस. हे विरूपाक्षा, हे पंचवदना, तू सर्व कर्माचा अधिष्ठाता असून तू चैतन्य रूप आहेस. तू कर्मफलातून मुक्ती देणारा मनमोहन आहेस. हे देवा, तुझा जय जयकार असो. प्रभू, तू भक्तप्रिय आहेस. तू हिमालय पर्वताचा जावई आहेस. तू त्रिनेत्रधारी, ज्याचा कंठ निळा आहे असा नीलकंठ उमेचा पती आहेस. तुझ्या मस्तकावरील गंगा ही जणू काही त्या जाई जुईच्या फुलांच्या माळेप्रमाणे शोभत आहे. गरुड वाहन श्री नारायणासही तू अत्यंत प्रिय असून त्रिपुरासुराचा वध करता कुबेराचा सखा पराक्रमाचा सूर्य तू आहेस. तूच दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारा आहेस. तुझ्या मस्तकावरची चंद्रकोर ही अत्यंत खुलून दिसते आहे. ज्याचे कपाळ हे विशाल आहे, ज्याने अंगी भस्मलेपन केलेले आहे, जो निज भक्तांच्या साठी कालकुटाचे प्राशन करणारा आहे, जो निज भक्तांच्या या संसार भयापासून रक्षण करणारा आणि त्यांना भयमुक्त करणारा आहेस. तू उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांचे कारण आहे. तू व्याघ्रांबर परिधान करणारा, त्रिशूल हाती धारण करणारा, मायारूपी अरण्याचे दहन करणारा, सुहास्यवदना असा स्कंद पुत्राचा पिता आहेस. हे देवा, तू सच्चिदानंद रूपा, शिवस्वरूपा, शांत, प्रसन्न, पवित्र, आनंदमयी आहेस. तू कोटी सूर्यासम तेजस्वी असून तूच अवघे विश्व व्यापून उरलेला आहेस. तू कलिमल दहन करणारा, भक्तांना सकल पाप ताप दोषातून मुक्त करणारा आहेस. तू अनंत ब्रह्मांडाचा नायक असून विश्वाचे पालन रक्षण करणारा आहेस. तू ब्रह्माचा पिता आणि नारायणाचे मनोरंजन करणारा आहेस. तू विश्वात चालणारा जन्म मृत्यूचा सारा खेळ हा तुझाच आहे. कमळातून उत्पन्न झालेला ब्रह्मा लक्ष्मीचा पती आहे. सहस्त्र हाताचा सूर्य, सहस्त्र नेत्रांचा चंद्र आणि सकल देवदेवता आणि ब्राह्मण हे ज्याचे रात्र दिन ध्यान करतात, त्या देवांचाही महादेव तूच आहेस. हे देवा, तू भवानीचा पती आहेस. तू भवाचे भय नाश करणारा आहेस. तू जसा स्मशानवासी आहेस तसाच तो पुण्यवान अशा गंगा तीरावरील काशी नगरीचा रहिवासी आहेस, ज्याच्यामध्ये सर्व महातत्वे सामावली आहेत, ज्याने सर्पांच्या माळा गळ्यात धारण केलेले आहे, ज्याने गजासुराचा माज उतरवला आहे, जो अज्ञानाचा अंधकार दूर करणारा आहे, असा ओंकार स्वरूप महाबलशाली, आनंददाता, मद आणि अहंकार गर्व मोडून काढणारा अजिंक्य असा देव तूच आहेस. हे शिवा, तू दिगंबर असून निरावय रूप आहेस. तूच उज्जैनीचा महाकाल रूपी आहेस. तुझ्या या रूपाच्या दर्शनाने यमाचे अर्थात मृत्यूचेही भय राहत नाही. पापरूपी अरण्याचे दहन करणारा अग्नी तूच आहेस. आपल्या भक्तांच्या मनास आल्हाद देणारा चंद्र तूच आहेस. वेणुराजाचे अनेक महापापे नाहीशी करणारा, त्यास पुण्य प्रदान करणारा घृणेश्वर तूच आहेस. सती उमेच्या हृदयात निवास करणारा राघू तूच आहेस. भक्तांच्या हृदयात रमणारा भ्रमर तूच आहेस. सौराष्ट्रामधला सोमनाथ,
म्हणून प्रसिद्ध असणारा महादेवही तूच आहेस. हे प्रभू, तुझे नयन कमळासारखे आहेत. तुझ्या हृदयात करुणेचा अथांग सागर आहे. तू रुद्राक्षाची भूषणे धारण केलेला रुद्रावतारी श्री भीमाशंकरही तूच आहेस. तूच नागासुराचा वध करून नागाचीच भूषणे अंगी धारण केलेली आहेत. नागाची माळ, नागेंद्राची कुंडले, नागाच्या कातड्यांचे वस्त्र हे तू परिधान केलेले आहे. तसेच नागांचे रक्षण करणारे तुझे नागनाथ हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. तू नागासारखे मुख असणाऱ्या श्री गणेशाचा जनक आहेस, पिता आहेस. तू इंद्राचा शत्रू असलेल्या इंद्रजिताचा पिता अर्थात रावण ह्याला वर देणारा, बाणासुराला प्रिय असलेला, मदनाचाही अंत करणारा, तुझ्या सर्वसामान्य भक्तांचे प्रापंचिक आप ताप हरण करणारा असा वैजनाथ आहेस. हे देवा, तू त्रिनेत्रधारी, त्रिगुणातीत, त्रिविध ताप हारक, तसेच त्रिदोष अर्थात कप्प, पित्त, वात हे दूर करणारा आहेस. तूच करुणेची बरसात करणारा कृपामेध आहेस. कामवासनारूपी गजाचे हरण करणारा वनराज सिंह तूच आहेस. तू स्वानंद सुखाचा सागर आहेस. तू हिमकन्या पार्वतीचा पती परमेश्वर आहेस. तू हिमालयात निवास करणारा हिमकेदार आहेस. हिमालयाची 5 उंच शिखरे ही जणू तुझ्या मस्तकावरील मुकुट आहेत. तो मायेचा पटल दूर करणारा, वेदशास्त्रांनी पुराणांनी ज्याची स्तुती करावी असा देव तूच आहेस. तुला आदी मध्य किंवा अंत काही नाही. श्री शैल्य पर्वतावर निवास करणारा श्री मल्लिकार्जुन तूच आहेस. तू शुक्र अर्थात इंद्राचा शत्रू जो इंद्रजित, त्याच्या पित्याचा वध करण्यासाठी नारायणाने जो श्री राम अवतार घेतला त्या रामाचे तू उपास्य दैवत आहेस. रामाचा शील दूर करणारा, त्यास सुखविणारा रामेश्वर रूपी ईश्वर ही तूच आहेस. अशा प्रकारे त्या श्री सदाशिवाचे गुणवर्णन करून श्रीधर कवी म्हणतात की, हे सदाशिवा, तू जन्मरहित अजिंक्य आणि ब्रह्मानंद दाता आहेस. तुझा महिमा वर्णन करण्यास वेदशास्त्रे पुराणेही मागे पडतात. असा तुझा महिमा अगम्य आणि अतर्क्य आहे. अशा या ब्रह्मानंद रूप शिवास श्रीधर स्वामी म्हणतात की, तुझा गुणसागर हा अथांग आहे. त्या सागरावर वृत्ती, बुद्धी आणि तर्काच्या अनेक तरंग उठत असतात, पण तरीही कशानेही तुझा मात्र थांग लागत नाही. हे देवा, अरे सुवर्णाच्या साठ्याने भरलेल्या धरणीचे वजन करू शकेल असा ताजवा कोठून आणावा? संपूर्ण आकाश ज्यात सामावून घेता येईल असे विशाल पात्र कोठून आणावे? तसेच तुझे गुणवर्णन हे मी पामराने काय आणि कसे करावे? या सकल भूमीवरचे पाणी आणि वाळूचे कण मोजण्यासाठी कोणते बरे माप वापरावे? सूर्योदय झाला आहे हे कोणत्या दीपाने शोधावे बरे? स्वतः सरस्वती ही जरी पृथ्वीचा कागद, सागराची शाई, कल्पतरूंची लेखणी करून तुझे गुणवर्णन लिहू लागली तरी तिलाही जिथे मध्येच थांबावे लागते, ती देखील तुझे यथार्थ वर्णन करू शकत नाही. तिथे माझ्यासारख्या पामराने हे तुझे लीलामृत काय आणि कसे बरे ग्रंथित करावे? पण केवळ तूच हे मनात आणलेस तर काय बरे होऊ शकणार नाही रे? हे देवा, ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्रकोरीस सामान्य लोक जुन्या वस्त्राचा धागा प्रेमभराने अर्पण करतात, तसाच हे करुणसागरा, मी तुझे गुणवर्णन करण्याचा हा अल्पमतीने प्रयत्न करीत आहे. हे सदाशिवा, अरे जिथे साक्षात सरस्वतीचा हृदयहंस व्यास बाल देखील तुझे यथार्थ वर्णन करू शकला नाही, तर त्याचीही मती कुंठित झाली. तिथे माझ्यासारख्या सर्वसामान्य बुद्धीच्या पामराला तुझा अगाध लीला वर्णन हे कसे करता येणार? तरीही माझ्या जीवाचे कल्याण व्हावे, जीवाशिवाची भेट घडावी, जन्म सार्थिके लागावा, ह्यासाठी मी या तुझ्या गुणसागरातील मासा झालो आहे. श्रीधर कवीने केलेली ही सर्व स्तुते ऐकल्यावर स्वतः भगवान शिव हे त्यांच्यावर प्रसन्न झाले.
त्यांना भगवान म्हणाले, बा श्रीधरा, मी तुझ्या या स्तवनावर प्रसन्न झालो आहे. आता तू माझ्या शिवलीलामृत कथनास प्रारंभ कर. त्यात मी स्वतः सुंदर रस भरेन. ज्याप्रमाणे पंडित पुत्राचा हात धरून त्यास लिहिता करतो, तसे मी तुझ्या मुखातून मीही शिवलीला वर्णन करून घेईन. ह्या अभिवचनानंतर स्फूर्ती लाभलेले श्रीधर कवी श्रोत्यांना म्हणतात की, हे श्रोतेजन हो, शुक पिता व्यास यांनी स्कंद पुराणात सांगितलेल्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताच्या ग्रंथश्रवणास आता आपण सादर व्हा. नैमिषारण्यात शौनकादिक आर्त जाणकार मंडळी ही सुतास विनंती करतात की, हे चित्तस्वरूप आकाशातील पूर्ण ज्ञानचंद्रा, तू आर्तचकोर रूपी आम्हा आर्ताची श्रवण इच्छा पूर्ण कर. हे ज्ञानवंता, तू आजवर आम्हास भगवान महाविष्णूच्या त्यांच्या दशावताराच्या अनेक कथा मोठ्या रसाळपणे वर्णन करून सांगितल्या आहेस. तुझ्या मुखातून त्या रामायण, महाभारत आणि भागवताच्या रसाळ कथा ऐकून आमचे कान आणि अंतःकरण पूर्ण तृप्त झाले आहेत. आता आमच्या श्रवणास तुझ्या अमृतमय वाणीतून ती भगवान शिवाचे लीलामृत ऐकण्याची आर्त इच्छा आहे, ती तू पूर्ण कर. त्यावेळी वेदव्यास पुत्र सूत हा त्या समोरच्या आर्त जिज्ञासू श्रोत्यांना म्हणाला, हे भक्तांनो, आता मी तुम्हास त्या अत्यंत अद्भुत असलेल्या शिवचरित्राचे आणि त्यांच्या लीलाचे वर्णन करतो. त्याच्या श्रवणाने तुमच्या अनंत पापाच्या राशी जळून भस्मसात होतील. भगवान शिवाच्या कृपेने श्रवणकर्त्यास संपत्ती, सुख, आरोग्य आणि ज्ञान या गोष्टी स्वतः भगवान शिव हे प्रदान करतील. सर्व तीर्थांचे आणि व्रतांचे फळ पदरी देणारे, महायज्ञाचे पुण्य देणारे असे जे शिवलीला अमृत आहे, त्याच्या श्रवणाने तुमचे कलियुगातील सर्व प्रकारचे दोष हे नष्ट होतील. सर्व यज्ञात जपयज्ञ हा सर्वश्रेष्ठ असून जपातला श्रेष्ठ जप कोणता असे जर तुम्ही विचाराल तर ओम नमः शिवाय हा शिवाचा षडाक्षरी मंत्र हाच अत्यंत श्रेष्ठ असा मंत्र आहे. दुसरा मंत्र हा पंचाक्षरी म्हणजेच नमः शिवाय हा आहे. यापैकी कोणताही मंत्र जरी उपासकाने जपला तरी त्याचे फळ हे सारखेच आहे. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी ब्रह्मादिक ऋषी, मुनी, जपी, तपी आणि शिवभक्त हे ह्याच मंत्राचा जप करतात. दारिद्र्य, दुःख, भय आणि शोक तसेच काम, क्रोध, द्वंद्विक पातकांचाही या शिवतारक मंत्राने नाश होतो. हा मंत्र उपासकास तुष्टी, पुष्टी आणि धारणा प्राप्त करून देणारा आहे. कल्याणकारी या मंत्राचे महात्म्य अगाध आहे. ज्याप्रमाणे नवग्रहात सूर्य हा श्रेष्ठ, तसा मंत्रातला हा मंत्र अतिश्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष भगवान महाविष्णू आणि ब्रह्माजी सुद्धा ह्याच मंत्राचा नित्य जप करतात. ज्याप्रमाणे सर्व शास्त्रांमध्ये वेदशास्त्र, तीर्थांच्या मध्ये प्रयाग तीर्थ, क्षेत्रामध्ये काशी क्षेत्र हे पवित्र आहे, तसा सर्व मंत्रातला हा पवित्र असा मंत्र आहे. जसे शस्त्रात पाशुपास्त्र, देवामध्ये महादेव, पर्वतामध्ये मेरू पर्वत हेच अद्वितीय असे आहेत, तसा मंत्रामधला अद्वितीय असा मंत्र हाच शिवमंत्र आहे. हा मंत्र तारक मंत्र आहे. तो चित्तशक्तीने युक्त आहे. तो श्रेष्ठ आहे, ज्याच्यावरून सर्व तीर्थे आणि व्रते ओवाळून टाकावीत असा हा पवित्र आणि श्रेष्ठ असा मंत्रराज आहे. हा मंत्र आत्मलाभाची खाण मिळवून देणारा, कैवल्य मार्ग दाखविणारा, अविद्येचे अरण्य जाळणारा ब्रह्मज्ञानाग्नी आहे. त्यामुळेच सनकादिक ऋषी मुनी, ज्ञानी लोक हे याच मंत्राचे श्रद्धायुक्त पठण करतात. हा मंत्र चारी वर्णातील कोणासही जपता येणारा आहे. तसेच तो स्त्री शूद्रांनाही जपता येण्यासारखा आहे. हा मंत्र गृहस्थाश्रमी, ब्रह्मचारी, जपीतपी, सिद्ध साधक ह्यापैकी
कोणीही रात्रंदिवस केव्हाही जपावा असा सिद्ध मंत्र आहे. हा शिवमंत्र कोणी केव्हाही अगदी जागेपण, स्वप्नात, येता जाता, उठता बसता, चालता बोलता, इतकेच नव्हे तर अगदी भांडताना, वाद करतानाही जपावा. या शिवमंत्राचा उच्च आवाज ऐकताच ज्याप्रमाणे सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती प्राणत्याग करतात, त्याप्रमाणे पापे पलायन करतात किंवा जळून भस्मसात होतात. हा मंत्र जप करतो त्याचे पुढ्यात साक्षात शिव भगवान येऊन उभे राहतात. जे हा मंत्र जपतात त्याचे रक्षण स्वतः त्रिनेत्रधारी भगवान करतात. ते आपल्या अशा जपकर्त्या भक्तांवर स्वतःच्या देहाची नित्यकृपा सावली धरतात. जे या मंत्राचा जप करतात त्यांचा मी ऋणी आहे असे भगवंत म्हणतात. मात्र हा असा मंत्र उपासकाने विधियुक्त आणि तोही गुरुमुखातून घेणे हे त्यांच्या दृष्टीने अधिक हिताचे असते. आता हा गुरु कसा असावा, तर तो उच्च वर्णाचा, ज्ञानी, उदार, दयाळू आणि स्वतः अनुभव संपन्न असा असावा. जो मितभाषी, शांत स्वभावाचा, निगर्वी, निरहंकारी, विरक्त, परोपकारी, अहिंसक आहे असा असावा. सर्व वर्णामध्ये ब्राह्मण हा श्रेष्ठ मानलेला असून अशा विप्राकडून, ब्रह्मोपासकाकडून मंत्रदीक्षा घेणे हे अधिक हितकारक आहे. केवळ आपल्याला ठाऊक आहे म्हणून असा मंत्र जपू नये, त्याचा उपयोग होत नाही. तर मंत्र हा गुरुमुखातूनच आलेला असावा. जो काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकारी आहेत, ज्यांनी गुरु केलेला नाही अशांचे तोंडही पाहू नये. कोरड्या वेदाध्ययनाने जरी अपरोक्ष ज्ञान झाले तरी त्यास प्रत्यक्ष संतांशी संवाद साधता येत नाही. त्याचे ते पडक ज्ञान अपुरे पडते. एका सद्गुरू आणि त्याच्या कृपेशिवाय खरी ज्ञान प्राप्ती होत नाही. काही लोक मोठ्या फुशारकीने देवाने आम्हा स्वप्नात येऊन हा मंत्र सांगितला असे फुशारकीने सांगतात, पण त्यांना देखील सद्गुरूशिवाय तरणोपाय मिळत नाही. प्रत्यक्ष देवाने जरी येऊन मंत्रोपदेश केला तरी तो मंत्र गुरु कृपेशिवाय फलद्रूप होत नाही. ज्याप्रमाणे एका नवरदेवाशिवाय अन्य सर्व वऱ्हाडी मंडळी ही जशी निरर्थक ठरतात, तसा मुंज झालेली नसताना केलेला गायत्री मंत्राचा जप हा भ्रष्ट, अपवित्र आणि निरुपयोगी ठरतो. उपासक साधक हा किती जरी वाचक असला तरी एका गुरुशिवाय त्याचा गर्भवास चुकत नाही. जीवाच्या कल्याणासाठी त्याने सांप्रदायिक सद्गुरूलाच शरण जाण्यात त्याचे खरे कल्याण असते. जर कोणी योग्य अशा गुरुची निवड केली नाही तर त्याची अवस्था ही जन्मताच अंध असलेल्या व्यक्तीसारखी होते. त्यास रंग, रूप, आकार कशाचेच दर्शन घडत नसते. या मंत्राचा जप हा काशी, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, गोकर्ण, महाबळेश्वर अशा पवित्र स्थानी केला तर सार्थ होतो. भगवान शिव आणि विष्णू यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थानी हा जप केला तर त्याचे कोणते फळ मिळते या संदर्भात मी तुम्हास एक पुरातन कथा सांगतो, ती ऐका. या कथेचे श्रवण, मनन आणि ध्यास धरल्यास, त्या कथेस अनुमोदन दिल्यास जीवाच्या सर्व पापांचा नाश होतो. या कथेच्या श्रवणाने ब्रह्महत्येचेही पाप दूर होते. वाटमारी करणारा, क्रोधी असा मनुष्यही या श्रवणाने पावन होतो. मथुरा नावाच्या नगरीत एक यादव कुळात जन्मलेला दशरथ नावाचा राजा राज्य करीत होता. हा राजा शुद्ध पवित्र अशा आचार आणि विचारांचा होता. तो उदार आणि शुभलक्षणी होता. इतर सर्व राजे त्यास खंडणी देत त्याचा आदर करीत. ते या दशरथ राजाच्या चरणी नतमस्तक झाले की त्याच्या मुकुटातील रत्नकिरणांनी राजाचे चरण उजळून निघत असत. त्याचा मुकुट हा इतका प्रकाशमान होता की त्यामुळे त्याचे चरण उजळून जात. या राजाने आपल्या राजसत्तेचे वस्त्र जणू धरित्रीस पांघरविले होते. त्याच्या यशाचा ध्वज सर्वत्र फडकत होता. सर्व प्रजाजन आणि राज्यातला ब्रह्मवृंद हा नेहमीच राजाचे
कल्याण चिंतित असे. द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे राजाचे ऐश्वर हे दिसामासाने सतत वाढत होते. तो दुर्बुद्धीस कधीच आपल्या जवळही करत नसे. हा राजा आपल्या धर्मपत्नीशी रथ होत असे. तो नाना प्रकारचे दाणे देऊन आपल्या प्रजाजनांचे दैन्य हरण करीत असे. तो इतर राजांच्या समोर जमदग्नी पुत्र परशुरामासारखा, समरांगणात प्रलयाग्नीसारखा, अंगावर कुऱ्हाडीचे घाव पडत असतानाही निश्चल उभा राहणाऱ्या वृक्षासारखा नेहमी रणसंग्रामात अटळ उभा राहत असे. त्यास 14 विद्या आणि 64 कला ह्या तळहातावरील आवळ्याप्रमाणे हस्तगत होत्या. तो आपल्या दानरूपी मेघवर्षावाने लोकांचे दारिद्र्य धुवून काढीत असे. राजाचे बोलणे हे मोठे मधुर, दीर्घगंभीर असे असल्याने त्याच्या श्रवणाने प्रजेचे मनमयूर हे आनंदून नृत्य करीत. राजाचा प्रचंड सेनासागर पाहून प्रत्यक्ष जलसागरही भयभीत होत असे. राजाचे दिलेले वचन हे आकाशातील ध्रुवताऱ्यासारखे अटळ होते. अशा या राजाची पत्नी काशीराजाची कन्या कलावती ही होती. ती इतकी रूपवान आणि गुणवान होती की तिचे वर्णन हे केवळ ती देवी सरस्वतीच करू जाणे. ती लावण्य सागरातील सुंदरशी लता होती. तिच्या डोळ्यांची हालचाल ही पक्ष्यांच्या शेपटीसारखी नयन मनोहर होती. तिचे चालणे हे हंसाच्या चालीसारखे होते, तर तिची कंबर ही सिंहकट्टीप्रमाणे होती. तिचा मुखचंद्रमा हा चंद्रासारखा मोहक, तिची वेणी नागासारखी सळसळती, तिचे दात हिऱ्यासारखे चमचमते असे होते. ही राणी नावाप्रमाणेच अनेक कला निपुण होती. ती म्हणजे सौंदर्यरूपी खाणीतले एक दिव्य रत्न होती. तशीच ती चतुर आणि मृदुशी होती. तिच्या अंगीचा सुवास हा राजवाड्यात सर्वत्र दरवळत असे. राजाचे दोन्ही नेत्र हे तिच्या मुखकमलाभोवती सदैव रुंजी घालत असत. तिच्या दर्शनाने सुखावणाऱ्या राजास अत्यंत सुख आणि समाधान होत असे. एकदा अशी झाली की या नवीन लग्न करून महाली आणलेल्या राणीच्या भेटीसाठी राजाचे मन अत्यंत कामविवश झाले. त्याने राणीस आपल्याकडे बोलावणे पाठविले, पण ती काही आली नाही. तिच्या सौंदर्यावर, रूपावर आशिक झालेला राजा हा शेवटी न राहून स्वतःच तिच्याकडे गेला. तिच्याकडे जाऊन राजा तिला म्हणाला, हे शृंगारवेली, तू माझ्या देहरूपी वृक्षास आलिंगन दे, त्यामुळे तुला पुत्ररूपी फलाची प्राप्ती होईल. तुझ्या पोटी जन्मास आलेल्या पुत्रास पाहून सर्वांनाच आनंद होईल. तेव्हा त्या राजापासून काहीशी दूर होत ती राणी म्हणाली, हे प्राणनाथ, आता मी भगवान शिवाची आराधना उपासना करीत आहे. सध्या मी व्रतस्थ आहे. हे राजन, स्त्री ही जर रोगग्रस्त असेल, गर्भवती असेल, रजस्वला असेल, उपाशी किंवा ती जर एखादे व्रत करीत असेल तर अशा स्त्री बरोबर शरीर संबंध करू नये असे शास्त्र सांगते. स्त्री आणि पुरुष हे दोघेही तरुण असताना, ती रूपसंपन्न परस्पर अनुरूप असताना, आनंदी असताना त्यांनी अष्टप्रकारे जरूर उपभोग घ्यावा. मात्र अशा संघाच्या वेळी पर्वकाळ ऋताचे दिवस असू नयेत, तर योग्य अशा दिवशी सुंदर सुग्रास भोजन करून तृप्त समाधानी मनाने स्त्री पुरुषांनी हा आनंद भोगावा. राणी हे सांगत होती, पण राजा दशार्ह हा इतका कामातूर झाला होता की त्याने संयम न राखता तिला बळेच आपल्या बाहुपाशात ओढली. तेव्हा राजाचे शरीर हे पोळून निघाले. तप्त लोहाचा स्पर्श होताच तनू पोळून निघावी असे झाल्याने राजाने तिला आज हे असे का घडले असे विचारले. राजा राणीस म्हणाला, हे सौंदर्यवती, एरवी तुझी तनू मला सुखावते, पण आज ते तप्त का भासले? ह्याचे कारण तू कोणताही संशय मनात न धरता मला सांग. मी ते जाणून घेण्यास उत्सुक आहे. तेव्हा राणी कलावती म्हणाली, हे राजन, तू क्रोधित न होता मी काय सांगते ते ऐक.
हे राजन, महासती अनुसयेचे पुत्र श्री दुर्वास हे माझे गुरु आहेत. त्या दुर्वास ऋषींनीच मला भगवान शिवाच्या परमपावन अशा पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिलेली आहे. मी माझ्या त्याच सिद्ध मंत्राचा अहोरात्र जप करीत असते. त्यामुळेच मी परम पवित्र आणि पावन झालेली आहे. हे राजा, माझे शरीर हे खरे तर अत्यंत शीतल आहे. तप्त आहे ते तुझे वासनिक कामनिक झालेले मन. राजा, तुझे शरीर हे अपवित्र आहे. तुझे मन अविचारी आहे. तुझ्याकडून अयोग्य वर्तन आणि अभक्ष भक्षणासारखी पापे घडत आहेत. हे राजेंद्रा, मी तुला खरे सांगते की माझ्या गुरुच्या कृपेने मला त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले आहे. महाराज, आजवर तुम्हास जीव कल्याणकारी असा शिवमंत्र लाभलेला नाही. शिवपूजा घडलेली नाही. तसेच हे राजन, तुम्हास आजवर गुरु लाभलेला नाही. त्याची सेवा घडलेली नाही. त्यामुळेच की काय, पण पुढे मात्र तुम्हास अत्यंत दारुण असा नरकवास भोगावा लागणार आहे. राणी कलावतीचे हे बोलणे ऐकून राजास स्वतःच्या आजवरच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. तो सद्गदित झाला. तेव्हा तो राजा राणीस म्हणाला, हे प्रिये, ज्या मंत्राच्या जपाने सर्व पापांचा क्षय होतो तो मंत्र तू मला दे. तेव्हा मोठ्या विनयाने राणी कलावती म्हणाली, महाराज, मी तुमची पत्नी आहे. मला तुम्हास मंत्रोपदेश करण्याचा अधिकार नाही. मी तुमचे गुरु होऊ शकत नाही. उलट पती ह्या नात्याने तुम्हीच माझे गुरु आहात. तरीही राजन, तुम्ही आपल्या यादव कुळातील श्रेष्ठ अशा गर्गमुनिवरास शरण जावे. गर्गमुनी हे ज्ञानवंतात श्रेष्ठ आणि वंदनीय आहेत. तेव्हा आपण वशिष्ठ आणि वामदेवाप्रमाणेच श्रेष्ठ ज्ञानी असलेल्या गर्गमुनींनाच शरण जावे आणि त्यांनाच गुरु करावे. त्यांच्याकडूनच ही शिवमंत्र दीक्षा घ्यावी असे मला वाटते. राणीचे हे उद्बोधक बोलणे ऐकून राजा दशार्ह हा राणी कलावतीसह गर्ग ऋषींच्या आश्रमात गेला. राजाने गर्गमुनींना विनम्र भावे वंदन केले आणि तो हात जोडून त्यांचे समोर उभा राहिला. गर्गमुनींना सन्मुख पाहून राजाच्या मनातले अष्टभाव जागे झाले. तो त्यांच्या चरणी लीन होऊन, गुरुवर मला शिव मंत्र दीक्षा द्या अशी प्रार्थना करू लागला. तेव्हा त्या राजा राणीस सोबत घेऊन गर्गमुनी हे यमुना नदीच्या काठी आले. गर्गमुनी हे एका पुण्यवृक्षाखाली विसावले. त्यांनी राजा राणीस यमुनेचे पवित्र स्नान करून येण्यास सांगितले. तेव्हा त्या उभयंतांनी यमुनेचे स्नान करून गर्गमुनींच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रथम शिवपूजन केले. त्यानंतर राजाने गर्गमुनींना दिव्य अशा रत्नांचा अभिषेक घातला. राजाने मोठ्या भक्तिभावाने गर्गमुनींचे गुरुदेव म्हणून पूजन करून त्यांच्यासाठी मोठे द्रव्य भांडार मुक्त केले. राजाने गुरुचरणावर तन, मन आणि धन समर्पित केले. तो त्यांचे चरणी लीन झाला. श्रीधर कवी सांगतात की ज्याच्याकडे अपार धन असूनही जो जीव गुरुची उपेक्षा करतो तो पुढे घोर नरक यातना भोगतो. तिकडे आपला गुरु हा अडचणीत असताना इकडे मात्र जो स्वतः अमाप संपत्तीचा सुखाने उपभोग घेतो, अशा जीवास त्या ब्रह्मानंदाचा लाभ का आणि कसा बरे व्हावा? काही लोक तर असेही म्हणतात की नाशवंत गुरुस तन, मन आणि धन अर्पण करून काय फायदा? असा विचार करणारा माणूस हा चांडाळ समजून त्याचे तोंडही पाहू नये. अशा व्यक्तीच्या ज्ञानाचा, त्याच्या कोरड्या विद्याभ्यासाचा, वेदशास्त्र पठणाचा धिक्कार असो. अशी व्यक्ती म्हणजे पाठीवर चंदनाचे ओझे दिलेले गाढव, षडस अन्नात फिरवलेली पळी किंवा मापट्याने कितीही तांदूळ इकडे तिकडे केले तरी मापटे हे रिकामे ते रिकामेच, अशीच याची अवस्था असते. घाण्यातून काढलेल्या उसाची गोडी ही इतरांना मिळते, चरकाला मिळत नाही. तसेच भांड्यात साखर जरी ठेवली तरी ते भांडे काही गोड होत नाही.
तशी या माणसाची अवस्था असते. अशा प्रकारे गुरुद्रोह करणारी माणसे ही अभाविक आणि दुष्ट असतात. पण दशार्ह राजा हा मात्र असा नव्हता, तर तो आपल्या गर्गमुनी देवाच्या ठाई अत्यंत नम्र आणि लीन होता. त्यामुळेच राजा त्याचे भक्तिभावाने पूजन करीत होता. तेव्हा सन्मुख हात जोडून उभ्या असलेल्या दशार्ह राजास गर्गमुनींनी पुढे होऊन मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याच्या मस्तकावर आपला कृपावरद हस्त ठेवला. त्यांनी राजास त्या दिव्य पंचाक्षरी शिवमंत्राची दीक्षा दिली. त्याबरोबर राजाच्या हृदयाकाशात ज्ञानसूर्याचा उदय झाला. त्याच्या ठाई असलेल्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश झाला. त्याच वेळी आणखीही एक नवल घडले. गर्गमुनींनी दिलेल्या त्या शिवमंत्राचा जप तो राजा करीत असताना अचानक राजाच्या शरीरातून कोट्यावधी कावळे बाहेर पडू लागले. त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळालेले होते, काही चरफडत होते, काहींचे तर जळून भस्म झाले होते. ज्याप्रमाणे एका छोट्याशा ठिणगीने वाळलेले रान जळून जावे, त्याप्रमाणे राजाच्या शरीरातून ते तसे कावळे बाहेर निघताना पाहून स्वतः राजासही मोठे आश्चर्य वाटले. तेव्हा राजाने हात जोडून श्री गर्गमुनींना, गुरुदेवा, हा काय प्रकार आहे, ह्याचा नेमका अर्थ काय, असे विचारले. तेव्हा गर्गमुनी राजास म्हणाले, राजन, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. राजा, तू जो शिवमंत्र जपत होतास त्या मंत्राच्या प्रभावाने तुझी अनंत जन्माची पापे ही या कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीरातून बाहेर पडली आहेत. आता तू शुद्ध आणि पवित्र झाला आहेस, पापरहित झाला आहेस. अशा रीतीने तो दशार्ह राजा जेव्हा पापमुक्त झाला तेव्हा तो मोठ्या कृतज्ञतेने त्या सिद्धमंत्राचा आणि गर्गमुनींचा जय जयकार करू लागला. त्यांची मुक्त कंठाने स्तुती करू लागला. राजा म्हणू लागला, हे गुरुदेवा, आज आपण पंचमहाभूताची झाडणी करून मला सावध केलेत, खऱ्या अर्थाने जागविले. मी धन्य झालो. हे गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळेच आज माझा देह हा पावन झाला आहे. पापांचा नाश होऊन त्यास पावित्र्य प्राप्त झाले आहे. राजा म्हणाला, हे गुरुराया, 25 तत्वांच्या गराड्यात मी मोठा काळ घालविला. माझ्या शरीरात क्रोधरूपी महिषासूर आणि कामरूपी वेताळ हे थैमान घालीत होते. आशा, मनीषा, तृष्णा, कामना, वासना, भ्रांती, भुली आणि कल्पना या जाखिनी आणि यक्षिणी माझी नाना प्रकारे विटंबना करीत होत्या. हे गुरुराया, तुझ्या कृपेने आणि या सिद्ध शिवमंत्र प्रभावाने माझ्या दृष्टीसमोरचा मायापटल दूर केला आहे. हे कृपावंता, तू आणि तुम्ही दिलेला हा मंत्र दोन्ही गोष्टी अत्यंत श्रेष्ठ आहेत. हे गुरुराया, मला सहस्र जन्मांचे ज्ञान झालेले आहे. माझ्या काकरूपी सर्व पापांचा क्षय झाला आहे. ती पापे ह्या सिद्ध मंत्राने जळून भस्मसात झालेली आहेत. सुवर्णाची चोरी, अभक्ष भक्षण, गुरुहत्या, विरजनांचा छळ, गुरुपत्नीशी गैरवर्तन, परस्त्री गमन, गुरुनिंदा ह्यासारखी निंदनीय जी पापे आहेत, गोहत्या, ब्रह्महत्या, धर्मभ्रष्टता, स्त्रीहत्या, पशुहत्या, परस्त्रीशी संग करणे अशी पाप कर्मे, गुरुद्रोह, विश्वद्रोह, वेदद्रोह, लिंगभेद, पंक्तिभेद, हरी आणि हर ह्यांच्याबद्दल दुजाभाव राखणे, ज्ञानाची, धनाची, पुस्तकांची चोरी करणे, निष्पाप पक्षांची हत्या करणे, असत्य भाषण करणे, कुमार्गास जाणे, स्त्री लंपटपणा करणे, दुराचारी होणे, कृतघ्नपणा करणे, परद्रव्याचा अपहार करणे, कर्मभ्रष्ट होणे, तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य खराब करणे, गुरुचा छळ करणे, मातृपितृ हत्या करणे अशी घोर पातके
दुर्बलांचा घात करणे, दीनदुबळ्यांचा छळ करणे, संतांना पीडा करणे, गवताच्या गंजा पेटविणे, गोत्रजांचा घात करणे, कन्या, गाय, गोरस, घोडे ह्यांची विक्री करणे, गाव जाळणे, आत्महत्या करणे, निरपराध जीवांची हत्या करणे, छोट्या अभ्रकांचा जीव घेणे ही एकापेक्षा एक अशी महान पापे आहेत. या शिव अन्य लहान सहान पापांची तर मोजदातच करता येत नाही. पण हे गुरुदेवा, तुमच्या कृपा आशीर्वादाने ती सर्व पापे ही माझ्या शरीरातून असंख्य काकृपाने बाहेर पडताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहेत. ती पापे माझ्या समोर भस्म झाली आहेत. हे गुरुदेवा, खरोखरच माझ्या गाठी कसलेसे थोडेफार पुण्य होते, म्हणूनच मला हा नरदेह मिळाला. तुमची भेट झाली, शिवमंत्राची दीक्षा मिळाली आणि त्यानेच माझे सर्वार्थाने उद्धरण झाले आहे. हे गुरुदेवा, मी तुमची महती ती काय आणि कोणत्या शब्दाने गाऊ? अशा प्रकारे गुरुची अगाध महती गान त्यांचा कृपा आशीर्वाद घेऊन कृतार्थ झालेला दशार्ह राजा हा आपला उद्धार घडवून आणणाऱ्या त्या सती कलावती राणी सोबत घेऊन आपल्या नगरीस परत आला. गर्गमुनीकडून लाभलेल्या त्या सिद्ध पंचाक्षरी शिवमंत्राच्या नित्य पठणानेच राज्याची मोठी भरभराट झाली. त्याच्या राज्यातून अवर्षण, दुष्काळ, परचक्र ह्या सारख्या संकटाने काढता पाय घेतला. त्याच्या राज्यात वैधव्य, रोग, अपमृत्यू यासारख्या गोष्टी उरल्या नाहीत. आता जेव्हा राजा आपल्या प्रिय पत्नीस प्रेमालिंगन देत असे, तेव्हा त्यास चंद्राच्या शीतलतेचा अनुभव प्रत्ययास येऊ लागला. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने राजाप्रमाणेच त्याची सर्व प्रजा ही शिवोपासना करू लागली. घरोघरी शिव आराधना, रुद्राभिषेक, पूजा आणि वीर भोजनाचे कार्यक्रम होऊ लागले. श्रीधर कवी म्हणतात की, श्रोतेजन हो, जे कोणी हे दशार्ह राजाचे आख्यान श्रवण करतात, पठण करतात, जे ह्या ग्रंथास अनुमोदन देतात, त्याचा श्रद्धेने स्वगृही संग्रह करतात, त्यांचा प्रपंच हा सुखसमाधानाचा होतो. भगवान शिव हे स्वतः त्यांचे सर्वतोपरीने रक्षण करतात. जे हे शिव महात्म्य वर्णन करतात ते खरोखरच धन्य होत. पुढे असेही म्हणतात की, आता यापुढे अत्यंत सुरस मधुर अशा कथा येणार असून त्या मी तुम्हा शिवभक्तांना सादर करणार आहे. पूर्ण ब्रह्मानंद रूप असलेले श्री भोलेनाथ हेच केवळ माझ्या मुखाचे निमित्त करून त्यांच्या अद्भुत शिवलीला तेच कथन करणार आहेत. या श्रीधरास वरदान देणाऱ्या त्या पंढरीनाथाने आपल्या मस्तकावर शिवलिंग धारण केलेले आहे. हा ब्रह्मानंद अभंग आणि अक्षय आहे. त्याचा तिन्ही काळात विसर होत नाही. श्री शिवलीलामृत हा ग्रंथ प्रचंड मोठा असून तो स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात आलेला आहे. त्या ग्रंथाचा हा पहिला अध्याय इथे संपूर्ण होतो. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. राम कृष्ण हरी.